आणि यावेळेला ईव्हीएम मशीन घेऊन जात असल्याची आपण दृश्य यावेळेला पाहतोय। मुंबई शहरातली ही दृश्य आहेत। मुंबईमध्ये देखील अनेक ठिकाणी आज मतदान पार पडलेलं होतं। तब्बल 227 जागांचं भवितव्य मुंबईकरांनी ठरवलेलं आहे आणि त्यानंतर अधिकाऱ्यांवरती एक मोठी जबाबदारी येऊन पडते, ती म्हणजे ईव्हीएम मशीनमध्ये बंद झालेले निकाल आणि हे ईव्हीएम मशीन योग्य रीतीने सेफ कस्टडीमध्ये देण्यासाठीची तयारी सुरू झाल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय। आणि अवघे काही तास शिल्लक राहिलेले त्यानंतर या ईव्हीएम मशीनमध्ये काय भवितव्य आहे, मुंबईकरांनी उमेदवारांचं सेट केलेलं किंवा त्या ठिकाणी मुंबईकरांचं भवितव्य त्यांनी आपल्या मतदानाच्या माध्यमातून दिलेलं आहे, ते जाणून घेण्यासाठी अवघे काही तास आपल्याला वाट पाहावी लागणार आहे, ज्याचं थेट प्रक्षेपण काउंटिंग संदर्भातलं देखील लोकशाही मराठी उद्या दिवसभर आपल्यापर्यंत आणणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।